नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी फ्रंट नेक गळा ब्लाउज डिझाईन। आता आपण इथे स्वीट हार्ट गळा ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत, पण हा बोट नेकचा ब्लाउज आहे म्हणून मी तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे। आता इथे अर्धा इंच शोल्डर आर्महोलच्या बाजूकडे डाऊन करून मग मार्जिन करून मग आर्महोल मार्किंग केलेला आहे, कारण बोटनेकमध्ये आर्महोलच्या बाजूकडूनच डाऊन करतात आणि शोल्डर जे आहे ते 7.5 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी 4 इंच आणि गळा खोली मी 7 इंच घेतलेली आहे। बोटनेकमध्ये आपण 4 इंचच गळा खोली घेतो, पण पुढच्या बाजूने तुम्ही गळा रुंदी वाढवायची असेल तर वाढवू शकता, पण कटिंग थोडं वेगळ्या प्रकारे करायचं, ते कसं मी सांगते। जसं की तुम्ही आता पाहिलं, मी 4 इंच रुंद असा गळा घेतला आहे। आता खालच्या बाजूने 7 इंच गळा खोली घेतलेली आहे। तर हा असा बॉक्स तयार होतो, परंतु असा बॉक्स तयार करून गळ्याचं मार्किंग करायचं नाही तर गळा खूप रुंद होतो। तर काय करायचं, 4 इंच गळा मार्जिन आहे, तर इथे मी 3 इंचावरती एक मार्किंग केले, अशी तिरकी लाईन आखून घेतली आणि मग या लाईनवरती स्वीट हार्ट गळ्याचं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे। हा भाग थोडासा आतमध्ये डाऊन करून घेतल्यामुळे गळ्याचं मार्किंग आणि कटिंग व्यवस्थित होईल। तर तुम्ही जर डायरेक्ट 4 इंच गळ्याच्या पुढे जर मार्जिन द्यायला गेलं तर जी आर्महोलची पट्टी आहे ती अगदी कमी निघते आणि गळाही खूप रुंद होतो। त्यामुळे बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करताना या पद्धतीने करा। आणि नॉर्मल आपले ब्लाऊज असतील, रेग्युलर ब्लाऊज, त्यावेळेस आपलं जे काही गळा रुंदी असेल वरची तेवढ्याच रुंदीचा आणि तेवढ्याच आकाराचा खालचा बॉक्स तयार करायचा आणि आहे असं स्वीट हार्ट गळ्याचं मार्किंग करायचं। आता इथे मी कॅनव्हास वगैरे वापरणार नाही, तर मी कॅनव्हास वापरणार नाही, कारण ब्लाऊज पीस जो आहे तो अगदी खूप कडक आहे आणि छान क्वालिटी आहे आणि कडक असल्यामुळे इथे कॅनव्हास वापरण्याची गरज नाही। तर सिल्क ऑर्गेन्झा असेल तर तुम्ही कॅनव्हास अवश्य वापरा, पण थोडासा कडक मधला पीस असल्यामुळे मी ते कॅनव्हास वापरलेला नाही आहे। असं सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि जसं आपण कटिंग केलेलं आहे त्या कटिंगच्या बाजूने अगदी कडेवरती 1/4 इंच मार्जिनवरती, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता पहा, मार्किंग केलेल्याप्रमाणे मी शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण कटिंग करायचे आहेत, पण इथे पहा थोडासा गॅप वाटतो, तर हा गॅप पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे। जर शिलाई करताना जर कमी जास्त कापड झालं तर मग गळ्याचा आकार चुकला जातो आणि एखाद्या बाजूकडून रुंद होतो आणि एखाद्या बाजूकडून कमी जास्त होऊ शकतो। त्यामुळे ही गोष्ट किंवा काळजी घ्या कटिंग करताना किंवा शिलाई करताना। आता इथे पहा, कटिंग करून झालेलं आहे। कटिंग केल्यानंतर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे, विशेषतः जे तिन्ही टोक आहेत तिथे, आणि साईडला सुद्धा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्याने कापड अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करण्यासाठी सोपं जातं। तर आता हे कापड पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्याच कपड्यावरती कडेला अगदी दाबटीप द्यायची आहे, किंवा तुम्ही कापड फिनिशिंग करून इस्त्री करून घेऊ शकता। इस्त्री केलंही तरी चालतं, पण दाबटीप दिल्याने थोडंसं कापडाला दणकटपणा येतो आणि कापड फाटण्याची शक्यता राहत नाही, कारण आपण इथे कॅनव्हास वापरलेलं नाही। तुम्ही जर कॅनव्हास वापरलं असेल तर तुम्ही साधी प्रेस करून घेऊ शकता। तर पहा, कॅनव्हास जर वापरायचं असेल तर सेम याच पद्धतीने जसं आपण अस्तरवरती कटिंग केलं त्याच पद्धतीने कॅनव्हास कटिंग करायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे। कॅनव्हास टाकून स्वीट हार्ट गळा कसा शिवायचा ते पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा, तोही व्हिडिओ मी अपलोड करील। आणि बोटनेकचं कटिंग कसं करायचं त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कमेंट करून सांगा। साईजनुसार आपण बोटनेक कटिंगचंही व्हिडिओ पाहू शकतो। तर चला, आता मी गळ्याचं शिलाई करून घेतली आहे आणि साईडचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे त्यालासुद्धा शिलाई मारत आहे। आता हा फ्रंटचा गळा आहे, बॅकचा नाही। फ्रंटचा जर असेल तर आपण डीप घेतो, बॅकचा जर असेल तर डीप घेतो। फ्रंटचा गळा आपण फार तर 7-7.5 इंचापर्यंत घेऊ शकतो। आता जसं की तुम्ही पाहिले, मी इथे फ्रंट साईडला 4 टक्स ब्लाऊज आहे, त्यामुळे मी इथे शिलाई करून घेत आहे आणि साईडला शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट केलेलं आहे। आता मी सेंटरला इथे कट दिलेलं नाही, मला पुढच्या साईडनेच हुक आयपट्टी काढायची आहे, परंतु गळ्याचं डबल कटिंग आणि डबल शिलाई होऊ नये म्हणून मी सेंटरला कट न देता आधी शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे। नंतर इथे मी सेंटरला कट देणार आहे। तर पहा, या पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजचं जे काही एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं आहे।
आता सुरुवातीला काय करायचं, तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता किंवा सेंटरला एक शिलाई मारून घ्या आणि नंतर कटिंग करा. आता तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर तुम्ही लेस वगैरे लावू शकता. मी सुद्धा ब्लाऊजला मॅचिंग अशी इथे लेस घेतलेली आहे आणि ही लेस पूर्ण ब्लाऊजला मी जोडून घेणार आहे. आता लेस लावताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. अगदी प्लेन ब्लाऊज असेल तर त्यावरती लेस अगदी उठून दिसते आणि इथे प्लेन तर नाही, कारण भरपूर त्याच्यावरती वर्क आहे. वर्क म्हणजे अगदी प्लेन असेल तरच त्याच्यावरती लेस शोभून दिसते, पण मी ते कॅनव्हास लावलेला नाही आणि जर थोडासा गळ्याला ताण पडला तर गळा फाटू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने लेस लावू शकता. आणि ही ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस आहे. तर पहा, इथे लेस लावल्यानंतर ब्लाऊजला सुद्धा सुंदर असा अजून लुक येईल. तर अशा पद्धतीने अगदी कोणे आहेत तिथे सुद्धा व्यवस्थित लेस लावून घ्यायचे आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायची तर तुम्ही स्किप करू शकता. पण इथे पहा, लेस लावल्याने अजून सुंदर असा गळ्याला फील येतो. आता सेंटरला जे आहे तर सेंटरपासूनच खाली शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे करायचे आहेत हुक आयपट्टीसाठी. आणि आता दुसऱ्या बाजूने जी शिलाईच्या पलीकडून कट केलेलं होतं तिथंही शिलाई मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपलं स्वीट हार्ट गळा ब्लाऊज डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन अशा एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाहू शकता इथे सुंदर स्वीट हार्ट गळा ब्लाऊज डिझाईन.